नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुखात समाधानाची आणि भरभराटीची जाओ। सध्या मी गाडी चालवताना आपल्याला स्टेअरिंगची गरज असते, गिअर्सची गरज असते, ब्रेक, क्लच, ॲक्सिलेटर, आरसा, पेट्रोल, सर्व प्रकारे आपल्याला या सर्व गोष्टींची गरज असते। तेव्हा हे सर्व आपल्याकडे असेल तर आपली गाडी जी आहे ही स्मूथली आणि खूप चांगल्या प्रकारे गाडी चालू शकते। तर तसंच लाईफचं पण आहे। जर आपली लाईफ ही खूप स्मूथली किंवा एकदम इझिली चालायची असेल तर आपल्याला या वेळा आतापर्यंत आपल्याला काय गरजेचं आहे, जर आपली लाईफ एकदम टेन्शन फ्री किंवा रिस्क फ्री आपण नाही सांगू शकत, पण एक सुकूनची लाईफ जर आपल्याला जगायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे हे याच्यावर आपण आज डिस्कशन करणार आहेत। सर्वात पहिली स्टेप म्हणजे टर्म इन्शुरन्स। तुमचा टर्म इन्शुरन्स हा असलाच पाहिजे, कारण टर्म इन्शुरन्स का हा आपल्या लाईफ किंवा आपल्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी टर्म इन्शुरन्स असतो। टर्म इन्शुरन्सचं मीनिंग काय ॲक्च्युली, का कर्ता पुरुष म्हणजे जर तुमच्यावर कोणी डिपेंडंट आहेत, फॉर एक्झाम्पल तुमची आई आहे, तुमचे वाईफ आहे, मुलं आहेत, तर टर्म इन्शुरन्स हा असलाच पाहिजे। कारण कर्ता पुरुष जर नसेल तर तुमच्या तुमच्या पश्चात फॅमिलीची फायनान्शियल कंडिशन स्टेबिलिटीसाठी हा टर्म इन्शुरन्स केला जातो। मग हा टर्म इन्शुरन्स किती असला पाहिजे? टर्म इन्शुरन्स हा तुमची जी पण वार्षिक इन्कम आहे त्याच्या 20 टाइम हा तुमचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे। सेकंड स्टेप जी आहे ती आहे हेल्थ इन्शुरन्स। हेल्थ इन्शुरन्स आता तुम्ही बघतायत, कोविड नंतर तर खूप लोकांचे डोळे उघडलेत आणि भरपूर लोकांनी हेल्थ इन्शुरन्स केलेला आहे। कारण साधा फ्रॅक्चर जरी झालं तरी पण 1.5-2 लाख रुपयाचा खर्च येतोय। मग हा एवढा खर्च जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तर एक छोट्याशा प्रीमियमने तो खर्च आपल्याला मिळतो। त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स गरजेचा आहे तुमच्या फॅमिलीच्या हेल्थ सेफ्टीसाठी, तुमच्या हेल्थच्या सेफ्टीसाठी हा हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे। थर्ड स्टेप येते इन्व्हेस्टमेंट। मग इन्व्हेस्टमेंट ही कशा प्रकारे केली जाते? इन्व्हेस्टमेंट करताना काय काय काळजी आपण घेतली पाहिजे? पहिली तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट जी करायची आहे ती काही 1 महिन्यात 2 महिन्यात डबलवाली किंवा महिन्यातून तुम्हाला एक फिक्स रिटर्न 10% 20% मिळणार आहेत अशा प्रकारच्या चीट फंड किंवा अशा प्रकारच्या फेक इन्व्हेस्टमेंट स्कीम्सला न बळी पडता आपल्याला चांगल्या मार्गाने, सरळ मार्गाने इन्व्हेस्टमेंट करायची आहे। इन्व्हेस्टमेंट मी म्हणत असतो का इन्व्हेस्टमेंट अशी करा ती रात्री चांगली झोप आली पाहिजे। म्हणजे तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवा का तुम्हाला त्याचा सतत विचार नाही आला पाहिजे त्या गोष्टीचा। प्रत्येक गोष्ट ही एकदम स्मूथली झाली पाहिजे। त्यामुळे रात्रीची झोप चांगली येईल अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा। ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते का माझे पैसे डुबू शकतात तर अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू नका। मग इन्व्हेस्टमेंट कुठे करायची? इन्व्हेस्टमेंट सर तुम्ही करू शकतात म्युच्युअल फंडमध्ये, डायरेक्ट इक्विटीमध्ये आणि बॉन्डमध्ये। तर हे काही इन्व्हेस्टमेंट सेगमेंट आहेत। म्युच्युअल फंड का? म्युच्युअल फंड तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी मदत करेल। बॉन्डमध्ये का? बॉन्ड तुम्हाला एक शॉर्ट टर्म गेनसाठी तुम्हाला हेल्प करेल का बाबा तुमचं व्ह्यू 1-2 वर्षाचाच आहे। म्युच्युअल फंडमध्ये मिनिमम 7 ते 8-10 वर्ष तुम्हाला व्ह्यू असेल तर म्युच्युअल फंड करायचा। लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो। अजून बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला शॉर्ट टर्म तुमचा व्ह्यू आहे का बाबा 1.5-2 वर्षातच मला पैसे पाहिजेत, तर एक फिक्स अमाऊंट मिळते तुम्हाला बॉन्ड्समध्ये। मग ती 9 ते 12% पण इन्व्हेस्टमेंट असते। काही इंटरेस्ट तुम्हाला मंथली बेसला मिळतो, क्वार्टरलीला मिळतो किंवा मॅच्युरिटी एंडला मिळतो। तर प्रत्येक वेगवेगळ्या स्कीम त्याच्यामध्ये आहेत बॉन्ड्समध्ये। आणि डायरेक्ट इक्विटी, जर तुम्हाला इक्विटीचं नॉलेज असेल तर तुम्ही शेअर्स, चांगल्या प्रकारचे शेअर्स तुम्ही घेऊ शकतात। जसं CDSL आहे, NSDL शेअर्स झाला किंवा सेमी कंडक्टर रिलेटेड शेअर्स तुम्ही बघू शकतात, EV रिलेटेड शेअर्स बघू शकतात।
इथेनॉल रिलेटेड शेअर्स आहेत, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. अजून एक इमर्जन्सी फंड पण तुमच्याकडे असला पाहिजे. तुमची जी मंथली सॅलरी आहे त्याच्या एक इंटू 6 म्हणजे 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड हा तुमच्याकडे असला पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही प्लॅनिंग केली तर तुमची लाईफ जी आहे ही स्मूथली जाऊ शकते किंवा स्मूथली होऊ शकते. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद.